नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCSच्या BPO युनिटमधून गेल्या काही दिवसात अत्यंत धक्कादायक बातम्या समोर येत आहेत। एका प्रतिष्ठित कंपनीत जिथे हजारो तरुण आपले भविष्य घडवण्यासाठी जातात, तिथे लैंगिक शोषण, धार्मिक दबाव आणि मानसिक छळाचे आरोप झाले आहेत। नाशिक पोलिसांनी आतापर्यंत 9 वेगवेगळे FIR दाखल केले असून 8 ते 9 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी स्वतः या प्रकरणाची दखल घेत 7 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे। पण हे प्रकरण फक्त एका तक्रारीपुरतं मर्यादित नाही। यात HR विभागाची भूमिका, धर्मांतराचे आरोप आणि आरोपींच्या नातेवाईकांनी केलेले उलट दावे असे अनेक पदर आहेत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रकरणातील प्रत्येक बाजू सविस्तरपणे मांडणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या प्रकरणाची सुरुवात तेव्हा झाली जेव्हा काही महिला कर्मचाऱ्यांनी पोलिसात धाव घेतली। या महिलांनी असा आरोप केला की कामाच्या ठिकाणी वरिष्ठ पदावर असलेल्या काही व्यक्तींकडून त्यांचे लैंगिक शोषण केले गेले। धक्कादायक बाब म्हणजे हे फक्त शारीरिक छळापुरते मर्यादित नव्हते। पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार त्यांना विशिष्ट धर्माच्या प्रथा पाळण्यासाठी प्रवृत्त केलं जात होतं। नाशिक पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आलं आहे की 18 ते 25 वयोगटातील तरुणींना ज्यांचे उत्पन्न मध्यम आहे त्यांना लक्ष्य केलं जात होतं। या प्रकरणातील मुख्य आरोपी दानिश शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। विशेष तपास पथकाने म्हणजेच SITने त्र्यंबकेश्वर रोडवरील एका रिसॉर्टची झडती घेतली असून तिथले CCTV फुटेज आता तपासाचा मुख्य आधार बनले आहेत। आता या प्रकरणातील सर्वात चर्चेत असलेल्या नावाकडे वळूया। निदा खान। निदा ही या BPO मध्ये HR मॅनेजर म्हणून कार्यरत होती। पोलिसांच्या आणि पीडितांच्या मते निदा या संपूर्ण प्रकरणाची मास्टरमाइंड असू शकते। पीडित महिलांनी असा दावा केला आहे की त्यांनी ऑफिसमध्ये होणाऱ्या छळाबाबत निदाला तब्बल 78 ईमेल्स पाठवले होते। कोणत्याही कॉर्पोरेट ऑफिसमध्ये पोष म्हणजेच लैंगिक छळ प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी HR कडे असते। पण निदाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केलं आणि उलट मुलींना कॉर्पोरेटमध्ये असं चालतं असं सांगून गप्प केल्याचा आरोप आहे। इतकंच नाही तर निदाने मुलींना नमाज पठण आणि हिजाब घालण्यासाठी प्रोत्साहित करून त्यांचे ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न केल्याचंही तपासात समोर आलं आहे। मात्र प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते। अटकेत असलेल्या एका वरिष्ठ कर्मचाऱ्याच्या पत्नीने एका माध्यमांशी बोलताना काही खळबळजनक दावे केले आहेत। तिच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण मुळात दानिश शेख आणि एका तक्रारदार महिलेच्या बिघडलेल्या प्रेमसंबंधातून सुरू झाले आहे। तिने असा दावा केला आहे की ती महिला स्वतः दानिशच्या जवळ आली होती आणि तिने स्वइच्छेने उपवासही धरले होते। जेव्हा त्यांच्यात भांडण झाले तेव्हा तिने राजकीय नेत्यांच्या मदतीने हे प्रकरण मोठं केलं। या पत्नीचा असा दावा आहे की तिचा पती केवळ वरिष्ठ पदावर असल्याने पोलिसांनी त्याला बळीचा बकरा बनवला आहे। पोलिसांनी केवळ स्वाक्षरी हवी आहे असं सांगून बोलावलं आणि रात्री अटक केली असा आरोपही कुटुंबाने केला आहे। या प्रकरणाची व्याप्ती एवढी वाढली आहे की टाटा सन्सला यात हस्तक्षेप करावा लागला। एन चंद्रशेखरन यांनी स्पष्ट केलं आहे की अशा घटनांकडे कंपनी झिरो टॉलरन्स धोरणाने पाहते। पण प्रश्न हा उरतो की जर 78 ईमेल्स पाठवले गेले तर कंपनीच्या मुख्य यंत्रणेपर्यंत ही माहिती का पोहोचली नाही? वरिष्ठ पदावर असलेल्या व्यक्ती जेव्हा आपल्या अधिकाराचा वापर करून कर्मचाऱ्यांचे शोषण करतात तेव्हा त्याला केवळ एक वैयक्तिक गुन्हा म्हणता येणार नाही, तर तो कंपनीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करतो। कॉर्पोरेट जगतात कामाच्या दबावाखाली अशा किती घटना दाबल्या जात असतील हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे। नाशिक पोलिसांच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा दुवा समोर आला आहे, तो म्हणजे डिजिटल पुरावे। पोलिसांनी जप्त केलेले मोबाईल फोन्स आणि त्यातील व्हॉट्सअप चॅट्समधून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे। पीडित मुलींनी असा आरोप केला आहे की त्यांना ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त वैयक्तिक कामांसाठी आणि नको असलेल्या ठिकाणी भेटण्यासाठी दबाव टाकला जात असे। जेव्हा या मुलींनी विरोध केला तेव्हा त्यांना कामावरून काढून टाकण्याची किंवा त्यांचे पगार रोखण्याची धमकी दिली जात होती। 18 ते 25 या वयोगटातील मुली ज्यांच्यासाठी ही पहिलीच नोकरी होती आणि ज्यांच्यावर घराची आर्थिक जबाबदारी होती त्यांच्या या हतबलतेचा गैरफायदा इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला। हे केवळ लैंगिक शोषण नाही तर हे सत्तेचा वापर करून केलेलं पॉवर हॅरसमेंट आहे। या प्रकरणातील धर्मांतर या मुद्द्यावरही आता सखोल तपास सुरू आहे। पीडितांच्या म्हणण्यानुसार आरोपींनी केवळ शारीरिक छळच केला नाही तर त्यांचा मानसिक छळ करून त्यांच्या मनात स्वतःच्या धर्माबद्दल न्यूनगंड निर्माण करण्याचा प्रयत्न केला।
निदा खान आणि तिचे सहकारी या मुलींना विशिष्ट धार्मिक साहित्य वाचायला देणं किंवा त्यांना काही विशिष्ट धार्मिक विधींमध्ये सहभागी व्हायला भाग पाडणे अशा गोष्टी करत होते का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत। जर हे आरोप सिद्ध झाले तर हे प्रकरण केवळ एका कंपनीतील वादापुरतं मर्यादित न राहता एका मोठ्या सामाजिक षडयंत्राचा भाग ठरू शकतो। नाशिक पोलिसांनी या प्रकरणासाठी विशेष तपास पथक SIT याची स्थापना केली आहे, जे या सर्व गुंतागुंतीच्या धाग्यांची चौकशी करत आहेत। आता आपण कॉर्पोरेट जगातील एका महत्त्वाच्या यंत्रणेबद्दल बोलूया, तो म्हणजे पॉश म्हणजे प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट। 2013च्या कायद्यानुसार ज्या कंपनीत 10 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत तिथे एक अंतर्गत तक्रार समिती म्हणजेच ICC असे बंधनकारक आहे। TCS सारख्या जागतिक दराच्या कंपनीत ही यंत्रणा कागदावर नक्कीच नसेल। मग प्रश्न हा पडतो की 78 ईमेल्स पाठवूनही ही समिती सक्रिय का झाली नाही? निदा खानने जर हे ईमेल्स दाबून ठेवले होते तर कंपनीच्या विसलब्लोअर पॉलिसीचं काय झालं? मोठ्या कंपन्यांमध्ये अनेकदा आपली प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून अशा तक्रारी अंतर्गत स्तरावरच मिटवण्याचा किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला जातो। ही सायलेन्स कल्चर म्हणजेच मौन संस्कृती गुन्हेगारांना अधिक बळ देते। दुसरीकडे आरोपींच्या नातेवाईकांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत ते सुद्धा तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत। जर हे खरंच वैयक्तिक भांडणातून निर्माण झालेलं प्रकरण असेल तर एवढ्या मोठ्या संख्येनं महिला कर्मचारी तक्रार करायला कशा काय समोर आल्या? पोलिसांनी केवळ संशयावरून अटक केली आहे की त्यांच्याकडे ठोस पुरावे आहेत? या प्रश्नांची उत्तरं न्यायालयाच्या सुनावणीतच मिळतील। पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे की या प्रकरणामुळे नाशिकमधील IT आणि BPO क्षेत्रात भीतीचं वातावरण नक्कीच पसरलं असणार आहे। पालकांना आता आपल्या मुलींना अशा नाईट शिफ्टच्या नोकऱ्यांमध्ये पाठवायला धास्ती वाटू लागली आहे। ही घटना केवळ एका कंपनीची हानी नाही तर ती संपूर्ण औद्योगिक विश्वाच्या विश्वासाला तडा देणारी आहे। टाटा सन्सचे अध्यक्ष N चंद्रशेखरन यांनी या प्रकरणाचे नेतृत्व आरती सुब्रमण्यम यांच्याकडे दिले आहे। याचा अर्थ कंपनीला आता आपल्या अंतर्गत त्रुटींची जाणीव झाली आहे। पण ही कारवाई व्हायला एवढा उशीर का लागला? स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केल्यावरच कंपनीला जाग आली का? हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत। या प्रकरणातून आपल्याला एक मोठा धडा मिळतो। कोणतीही कंपनी तिच्या नावामुळे मोठी होत नाही तर ती तिच्या कर्मचाऱ्यांना किती सुरक्षित आणि सन्माननीय वातावरण देते यावरून तिची प्रतिष्ठा ठरते। केवळ टार्गेट्स पूर्ण करण्याच्या नादात जर नैतिक मूल्य पायदळीत उडवली जात असतील तर त्या प्रगतीला काहीही अर्थ उरत नाही। शेवटी हा लढा केवळ या काही पीडित मुलींचा नाहीये तर हा लढा त्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा आहे जो आपल्या कामाच्या ठिकाणी आदराची आणि सुरक्षिततेची अपेक्षा करतो। नाशिक TCS प्रकरण हे एक वेकअप कॉल आहे, सरकारसाठी, कंपन्यांसाठी आणि आपल्या समाजासाठी सुद्धा। आपण आशा करूया की पोलिसांचा तपास निपक्षपातीपणे होईल आणि जे खरोखर दोषी आहेत त्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळेल। पण त्याचबरोबर ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे। या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी कंपन्यांनी त्यांच्या भरती प्रक्रियेत आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आणखी कोणते कठोर नियम बनवले पाहिजेत? आणि जर तुमच्या परिचयात कोणासोबत असं काही घडत असेल तर त्यांना गप्प न बसता आवाज उठवण्यास प्रवृत्त करा। ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।